मनातील मरगळ अजूनही तशीच आहे. मी आजही तोच विचार करून झोपेतून उठत आहे आणि उठल्याबरोबर मोबाईलवर तुटून पडत आहे. कुणावर राग आला, कुणावर प्रेम आलं, कुणाची खुन्नस काढायची आहे, तर मी त्याच मोबाईलच्या माध्यमातून जगाला दाखवत आहे. तेही फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्सअपवर स्टेटस टाकून. द्वेष, क्रोध, मोह, लोभ, मत्सर, ईर्ष्या या सर्व गोष्टींनीच माझी सकाळ उगवत आहे आणि ही सकाळ अशीच रोज उगवून जात आहे. याच्यावर त्याच्यावर दोष देत मी सकाळचा चहा पित आहे आणि याच्याकडून त्याच्याकडून अपेक्षा ठेवत स्वतःचे स्वप्न रोज बघत आहे. कसे होतील स्वप्न पूर्ण ज्यात तुमचं 100% योगदानच नाही? मनाला शांती तरी कशी मिळणार जेव्हा तुम्ही स्वतः इतरांना दोष देत जगत आहात? तुम्ही कसे काय समाधानाने जगणार जेव्हा स्वतःला 100% परफेक्ट समजत आहात? कोणीच नसतं 100% परफेक्ट. मनात ही गाठ बांधून घ्या. चुकायचे आणि त्यातूनच शिकायचे. अर्थातच कुणीही एकाच दिवशी मोठं होत नसतं, हा निसर्ग नियम आहे. मग तुम्ही कसे काय यातून सुटणार? माझ्याकडे पैसे नाहीत, माझा बाप गरीब आहे, मी आजारी आहे, कुणी साथ देत नाही, माझ्याकडे गाडी नाही, माझ्याकडे इंटरनेट नाही, हे सर्व बहाणे तुम्हाला फक्त आणि फक्त काहीच करू नकोस हे सांगत आहेत. जो कर्तृत्वावर भरोसा करतो ना, तो कधीही मागे राहत नाही. बहाणे बनवणे सोडा. बहाण्यांनी तुम्ही फक्त वेळ निभावून न्याल, पण बहाणे तुम्हाला कायमचेच निभावून नेतील. माझ्याकडे पैसा नाहीये तर काम करा, नोकरी करा, पेपर वाटा, वेटरगिरी करा, पेट्रोल पंपावर काम करा. तुम्हाला काहीही येत नाही तर कुणाकडे तरी कामाला लागा. रोज हळूहळू थोडं शिका. नक्कीच काहीतरी तुम्ही जरूर शिकणार. घराबाहेर पडा, थोडं जग फिरून या, कारण आयुष्य फारच लहान आहे आणि या जगामध्ये शिकण्यासारखं आणि बघण्यासारखं अनंत आहे. फक्त बहाणे करू नका. कारणे देऊन तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःला फसवत आहात. जगाकडे पॉझिटिव्ह विचारांनी बघा. थोडं शेजारी पाजारी लोकांकडे बघा. आपल्या कमीपणावर मात करून जी लोक आज यशस्वी झालीत त्यांच्याकडून थोडं तरी शिका. फक्त बहाणे बनवू नका. जगायचं असेल आणि आयुष्यात खरंच काहीतरी करायचं असेल तर लाज मात्र निव्वळ सोडून द्या. ते काम लहान आहे, हे काम फार मोठे आहे. बहाणे फक्त तुमची फसवणूक करत आहेत. कारण या जगात असं कोणतंच काम लहान किंवा कमीपणाचं नसतं. ते काम आहे आणि त्याचा फायदा आहे. अर्थातच ते काम महत्त्वाचं आहे. नाही हा शब्द उच्चारताना किंवा मनात नकारार्थी विचार आणताना थोडे तरी क्षणभर विचार नक्कीच करा. तुम्हाला तिथेच मार्ग सापडेल. आज दिवसाचे 100 रुपये कमवता तर उद्या 50 रुपये जास्त कसे कमवायचे याचा विचार करा. फक्त बहाणे बनवू नका. माझं आता वय झालं, मला हे जमत नाही, हे काम मला करता येत नाही. नवीन सुरुवात करायला वयाचं बंधन ठेवू नका. आयुष्यात कधीही रिटायरमेंट नसते. अखेरच्या श्वासापर्यंत झिजायचं असतं. शरीरात श्वास असेपर्यंत लढायचं असतं. मग हे लढणं जीवनाशी असो किंवा आपल्या परिस्थितीशी असो. मला कोणीही सोबती नाही, मला कोणी साथ दिली नाही असा बहाणा बनवून आपण स्वतःला कमकुवत समजून घेत आहोत. लोक का म्हणून साथ देतील आपली? लोकांनाच आपल्या समस्यापासून सुटका नाही तर ते आपल्याकडे कशाला येतील? माझ्या आयुष्यात आता काहीच नाही, संपलं सर्व, नकोसं वाटतं सर्व, जगण्याची इच्छाच संपली. आता ही कारणे देऊन, बहाणे देऊन तुम्ही स्वतःची लायकी न ओळखता तुम्ही हार मानलेले खेळाडू बनता. म्हणजे खेळ न खेळता हारणारे तुम्ही खेळाडू आहातच. आयुष्य न जगताच हार मानणारे व्यक्ती देखील आहात. या सर्वातून बाहेर निघण्याचे अनेक मार्ग आहेत. काही नको वाटत असेल तर मला का नकोसं वाटते याचं कारण शोधा. सर्व काही संपलं असेल तर माझं का सर्व काही संपलं याचंही कारण ओळखा. आपल्या सर्व समस्याचे उत्तर आपल्याकडे आहे, फक्त शोधायची गरज असते. एक एक गोष्ट एका कागदावर लिहून काढा. प्रॉब्लेम लिहित असताना तुम्हाला कळेल की समस्येचं उत्तर हे आपल्याजवळच आहे. फक्त आपला नकारार्थी स्वभाव, आपला आळशीपणा आपल्या समस्येमध्ये खरा खास तो उतरून नेत आहे. फक्त विचार केल्याने सर्व काही मिळत नाही, म्हणून जे काही विचार करणार आहात त्यांना कृतीची जोड द्या. कधी अनावश्यक विचारही तुमचे प्रॉब्लेम तयार करतात. म्हणूनच निरर्थक विचार करणे टाळा आणि बहाणे बनवणे टाळा.